त्याच्या आरामात कोण जाते पहिला? हा एक मिनिट. कुठला रे? एंटा पिझ्झा राजा. मी आलोय कमळतळे महादेव मंदिर सिद्धेश्वरच्या इथे. इथे बसायला जागा आहे आपल्याला. हा म्हणजे मंदिर पण आहे आणि बसू पण शकता तुम्ही मंदिरात. पडून पडून कुठं पडणार. खूप खूप म्हणजे आता ऑलमोस्ट अर्धा तास. सिद्धेश्वर मंदिराच्या इथून थोडं पुढे अंतर चालल्यानंतर तुम्हाला इथे ह्या अशा वाटा दिसतील, पाण्याच्या टाक्या. मार्गच दिसत नाही इथे काय. ओके, सध्या बंद आहे मार्ग. तर पाण्याच्या टाक्या जिथे आहेत तिथून थोडे अंतर चालल्यानंतर इथे पंत चिटणीसांचा जो वाडा आहे तो इथे आपल्याला लागतो. हा राजवाडा आपण बघूया आतून. आणि हा वाडा एवढा मोठा आहे की ते आरामात 50 जण तरी आरामात इथे झोपतील एवढी जागा आहे या वाड्यामध्ये. मला वाटतं हे चोरवाड असल्याचे हे आहे. पुढे वाटतं काही असतं पण पाठी खडतर रस्ता आहे. खडतर. मग तो दारुगोळा कोठार म्हणजे तेव्हाच्या काही महाराजांच्या काही ही दारू जमवून ठेवायचे का. हे तुम्हाला जे दिसत आहे इथे दारू गोळा ठेवण्याचे पूर्वीचे कोठारे होते इथे. तर इथे दारू गोळे ठेवायचे. आणि इकडे जो आहे टकमक टोक आहे आणि या टकमक टोकावरून आपल्याला तुंग किल्ला, तिकोना किल्ला आणि तैल बैला आणि घनगड असे 3-4 किल्ले जे आहेत ते या टकमक टोकावरून आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे आलो थोडं पुढे आल्यावरती ते मंदिर आहे, भोराई देवीचं मंदिर आहे इथे. आणि भोराई देवीच्या मंदिराच्या समोर ही एक हत्तीमाळ, दीपमाळ, हत्तीमाळ बोलतात. भृगुर्षींनी ह्या देवीची 5000 वर्षापूर्वी देवीची स्थापना केलेली आहे. आणि म्हणजे राम राज्याच्या आधी. ओके. हां, त्यानंतर बऱ्याचशा काळाच्या नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला 1648 साली. त्यांचे सरदार होते नारो मुकुंद यांनी. आणि त्यानंतर मग तो मुघलांच्या आपला मिर्झाराजे जयसिंगाचा तह होतो त्यात तो मुघलांकडे जातो. पुन्हा 1667ला जिंकून स्वराज्यात दाखल होतो. भोराई देवीचं नवरात्र उत्सव मोठा असतो, जागृत स्थान आहे. देवी नवसाला पावते. येणाऱ्या लोकांचं, सुधागड तालुक्यांचं, रहिवासी लोकांचं एक कुलदैवत आहे. भोराई देवीच्या मंदिरामध्ये ही जी जागा आहे इथे तुम्ही जर नाईट ट्रेक केले तर तुम्ही त्या आराम पण करू शकता. वरती येऊन आरामात 25 लोकांची सोय होईल एवढी आरामात इथे जागा आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यामुळे आमचा जो थकवा होता तो थकवा दूर झाला आहे. आणि आतला जो परिसर आहे एकदम शांत आणि प्रसन्न आहे. त्यामुळे आमच्यामध्ये एनर्जी परत एकदा आली आहे आणि आमच्यामध्ये आता जोश आहे तो परत एकदा वाढणार आहे. आणि पटापट आम्ही तर पुढे जाऊन ट्रेक कंप्लीट करणार आहे. ह्या गडाचं आधी जे नाव होतं ते गडाचं आधी जे नाव होतं भोरपगड होतं. आणि भोरपगड पण काय होतं की महाराष्ट्रामध्ये एवढे म्हणजे खूप किल्ले, त्या किल्ल्यांची नावं जी आहेत त्या किल्ल्यावरती जे देवीचं मंदिर आहे त्याच्यावरून ठेवण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी. त्या शिवनेरी गडाचं नाव दे की शिवआई.
या देवीच्या मंदिरामुळेच त्या गडाचं नाव शिवनेरी देण्यात आलं. तसेच गगनगड हा देखील गगन महाराजांच्या नावावरतीच किल्ला जो आहे त्या गडाला नाव देण्यात आलं. आणि जो तुंग किल्ला आहे तो देखील तुंग देवी जे मंदिर आहे तुंग फोर्टवरती तुंग किल्ल्यावरती त्या देवीच्या नावावरच गडाची नावं देण्यात आली. असे महाराष्ट्रामध्ये खूप सारे किल्ले आहेत. ह्या किल्ल्याचं नाव देखील भोरपगड होतं आधी, कारण का ह्या गडावरती भोराई देवीचं मंदिर आहे त्यामुळे या गडाचं नाव भोरपगड दिलेलं. पण जेव्हा महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या स्थापनेच्या वेळी महाराजांनी हा किल्ला देखील राजधानीसाठी आणि केली होती. राजधानीसाठी हा किल्ला जो होता गडांमध्ये म्हणजे डोंगर किल्ल्यात दऱ्यांमध्ये होता त्यामुळे आणि ह्या गडावरती जे पाण्याचे साठा पूर्ण राजधानीसाठी पूरक नसल्यामुळे महाराजांनी रायगडाची निवड केली आणि हा गड हिंदवी स्वराज्यामध्ये सामील केला. त्यानंतर ह्या गडाचं नाव महाराजांनी भोरपगडवरून सुधागड असं ठेवण्यात आलं. आतापर्यंत स्टार्टिंगला थोडी दमछाक झाली होती पण आता थोडा पुन्हा एकदा एनर्जी आली आणि थोडी मजा येते चालायला. आणि आम्ही हा ट्रेक जो आहे तो एन्जॉय करतोय खूप, कारण का आम्ही आता पोहोचत आलोय गडाच्या महाद्वारापाशी. पूर्वीकडील बुरुज आपल्याला नाही तिकडून जायचं आहे, बुरुजला नाही जायचं आहे, दरवाजा पुढेच आहे. आम्ही आता महाद्वारापाशी पोहोचलोय. आता आपण महादरवाजापाशी पोहोचलो आहोत. रायगड गडावरील जो महाद्वार आहे हा किल्ल्याचं जे द्वार आहे महाद्वार हे बनवण्यात आलं आहे. आणि हा जो द्वार आहे हा गौमुखी द्वार आहे. दोन भीमकाय याचे दोन दिसत आहेत. हे दोन भीमकाय बुरुजामधील लपल्यामुळे या द्वाराचे मोठे संरक्षण झाले आहे आणि त्यामुळे हा द्वार एकदम आतासुद्धा एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवला गेला आहे. तर आम्ही आता थोडा फोटोशूट करतो आहे. तर यांचं काय फोटोशूट संपत नाही आणि माझे पण 2-3 फोटो काढायचे आहेत. ह्यांचं काय स्वतः 100-150 फोटो काढला नाही. इथे तुम्हाला पाहायला याच्यात कॅमेरामध्ये दिसते की नाही माहिती नाही पण हे घोरपडीचं जे आहे हे पिल्लू आहे. इथे गडाच्या द्वारातून आतमध्ये आल्यावर हे असं जे बुरुज आहे आणि हा गडाचा द्वार भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर असा या द्वारापासून असे पायऱ्या आहेत. ऑलमोस्ट आमचा ट्रेक जो आहे हा इथे संपतो आहे. इथून ट्रेक नाही चालवत, इथे एंड होतो. ॲक्च्युली इथून सुरुवात झाली पाहिजे ह्या ट्रेकची आणि इथे एंड होतो. तर ठीक आहे, आता एक असा एक स्पॉट बघतो आम्ही जिथे आम्ही थोडं चिल करू, थोडं बसू एक 5-10 मिनटं आणि निघू. आणि इथे हे आमचे घोरपडे बंधू. तुमचा एक सर आवाज आवाज आम्ही ट्रेक सुरू केला होता 10:30 वाजता आणि आता 2:30 वाजलेत आणि आम्ही आता परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तर आमच्या इथे खूप चांगली अशी विश्रांती झाली आहे आमची आणि मला असं वाटत नाही की आता जाताना कोण धाव्या थांबे. तर तिथून नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्न करतो. जिथे आम्ही पार्किंग केली आहे तिकडे पोचायला किती वेळ लागतोय ते आता आम्ही सांगू शकत नाही. तर हा आहे किल्ला सुधागड नकाशा. तर आम्ही ह्या गावापासून सुरुवात केलेली ठाकूरवाडी गावापासून आणि असं 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 अरे करत पूर्ण आम्ही या महाद्वारापर्यंत गेलो. नाही नाही ना बघ. आणि मग तिकडून आता पुन्हा एकदा आम्ही इथे आम्ही गाडी लावली आहे तिथे, कारण का भूक पण थोडी थोडी आता लागायला लागली आहे. कारण का सकाळी आम्ही फक्त वडापाव आणि भजीपाव यावरच आम्ही सकाळी नाश्ता केलेला, कारण का तेव्हा एवढी भूक नव्हती. पण आता ट्रेक चढून उतरतो आहे त्यामुळे थोडी भूक लागायला सुरुवात झाली आहे आणि व्लॉगसुद्धा तिथेच एंड करू. तर 12 महिने 12 अनसीन फोर्ट या सिरीजमधील तिसरा जो किल्ला आहे जो आपण कंप्लीट केला आहे आणि आता वाजले 6:30. सुरुवात मी जयेशपासून करतो. तर जयेश, अरे लाजतो काय? अरे लाजचा प्रश्न नाही आहे. हां, तर जयेशला मी विचारतो की त्याचा ह्या ट्रेकचा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्याचं काय म्हणणं आहे. ट्रेक छानच गेला आहे. उन्हामुळे जराशी वाट लागली, खूपच वाट लागली. जराशी नाही, खूपच वाट लागली. तिथे गावकर असतील, त्यांचे काही दुकानं असतात, थोडंफार याच्याकडून काही घेत जा, पण त्याने थोडी मदत होईल तेवढीच. ट्रेक होता चांगला, बट म्हणजे ह्या उन्हाने खरोखरच त्रास दिलेला आहे. मला लिटरली असं वाटत होतं की ऊन नको, पाऊस वगैरे असता तर ट्रेक व्यवस्थित झाला असता. पण वरती पोचलो ना आम्ही तेव्हा मस्त असं गारवारा वगैरे होता, तेव्हा म्हणजे आम्ही एकदम नॉर्मल झालो वरती गेल्यावर. पडत होता. मग नंतर खाली उतरताना मग आम्ही ओके होतो. गडाचं खरं महत्त्व त्या मंदिराचंच आहे.
हो. मंदिरात जे वातावरण आहे ना मंदिरात ते बाहेर कुठेच नाही आहे. मन प्रसन्न करून लागतं मंदिरात ते. तर कोण जात असेल तर नक्की त्या मंदिरात जा, शांतता 2 मिनिट बसा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर ट्रेकच खूपच सुंदर गेला आणि गड पण खूप सुंदर होता. आणि गडावरती याही गडावरती मी एक नोटीस केलं की ह्या गडावरती मला कचरा वगैरे कुठेच जास्त दिसला नाही, नव्हताच कचरा. त्यामुळे असेच गड किल्ले जे आहेत ते तुम्ही साफच ठेवा तुम्ही जात असाल तर. मी ॲक्च्युली माझ्या बॅगेमध्ये ब्लॅक पिशवी आणलेली, इन केस मला जर कचरा जास्त दिसला असता तर मी उचलणार होतो, पण नव्हताच कचरा. गड एकदम चांगला होता आणि सुंदर होता, त्यामुळे ट्रेक पण खूप सुंदर झाला. तेच हे लोक दोघंजण जसे म्हटली तसंच उन्हानेच थोडा त्रास दिला, कारण का आम्ही ॲक्च्युली निघणार होतो लवकर सकाळी, पण नंतर बाकी तर किल्ला खूपच मस्त आहे. जर तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर प्लीज व्हिजिट करा, एकदा तरी व्हिजिट करा किल्ला. तर ठीक आहे, बस आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया याच्या 4थ्या भागामध्ये, आणि तेव्हा कोणता किल्ला मी ट्रेक केला पाहिजे, तुमच्याकडे कोणते सजेशन असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि बस आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज हिट द लाईक बटन, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि कोणता पार्ट आवडला या व्हिडिओमधला तो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर भेटूया नेक्स्ट ट्रेकला. टिल देन तो काय बोलतो, बाय. तू काय बोलतो ते कर ना, तसं ना करणार लवकर. मी गाडीच काढणार नाही, मी गाडीच काढणार नाही. लेट होईल तुला. चल बाय. एक 15-20 कट जरा जोश दाखव, जोश. बोल जोश दाखव. चालू कर. मोठा मित्र चालू